जितका जास्त अन्याय होतो तर हे समजून घ्या की तुमची प्रगती होत आहे. अन्याय झाला नाही, सगळे ऍक्सेप्ट केलं तर मग काय ते चालू देते. याचा अर्थ आपण प्रगती करत आहोत आणि आपल्याला निराश होण्याचं काही कारण नाहीये. तिथं जे आहे लोक कल्याणासाठी गव्हर्नमेंट आहे, आपल्याकडे स्वतःच्या कल्याणासाठी गव्हर्नमेंट. एकदा तुम्ही निवडून दिला की तुमची जबाबदारी संपली, तुम्हाला कोणी विचारत नाही. आपल्याला वाटतं कर कोण देतात, फक्त ज्यांचा इन्कम जास्त आहे त्यांना नाही. इन्कम टॅक्स फार कमी आहे. GST मुळे सगळ्यांकडून गव्हर्नमेंट पैसे लुबाडत आहे. आपण स्वतःच्या संस्था निर्माण केल्या पाहिजे. बाबासाहेबांनी सगळ्या संस्था निर्माण केल्या, शैक्षणिक संस्था निर्माण केल्या, सामाजिक, राजकीय, सगळ्या. तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पेरियार, गुरु रविदास, हरिचंद गुरुचंद ठाकूर, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना प्रथम नमन करतो. आणि संगीता हरिमाटे, प्रोफेसर इंगोले यांना देखील मी नमन करतो. आपण सर्व जाणकार मित्रमंडळी इथं उपस्थित आहात. सर्वांचा अभ्यास आहे, त्यांनी वेळ काढून इथं आलेले आहेत, त्यांचं पण मी नमन करतो. मला आहेर साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आमची एक मीटिंग आहे 25 तारखेला रविवारी आणि तुम्ही या. मी म्हटलं ठीक आहे मी येईन. आणि कोण कोण आहेत म्हटलं तर त्यांनी सांगितलं हे नाव आहेत आणि सोशल एज्युकेशन मुवमेंटने हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तर सोशल एज्युकेशन मुवमेंटचा तसा माझा संबंध आहे, कारण त्याचे जे संस्थापक आहेत ते चंद्रपूरचे आहेत. काय नाव त्यांचं विसर गेडा. आणि त्यांच्याशी एकदा एका मीटिंग मध्ये भेट झाली होती. आता त्यांच्या शाखा सगळीकडे आहेत आणि चांगलं कार्य आहे. आपल्या समाजामध्ये अंडर प्रिव्हिलेज समाजामध्ये बरेच लोक कार्यरत आहेत. मी निराशावादी नाही. जितका जास्त अन्याय होतो तर हे समजून घ्या की तुमची प्रगती होत आहे. अन्याय झाला नाही, सगळे ऍक्सेप्ट केलं तर मग काय ते चालू देते. याचा अर्थ आपण प्रगती करत आहोत आणि आपल्याला निराश होण्याचं काही कारण नाहीये. आणि आपले बरेच विद्यार्थी आता इथं माहीत नाही किती विद्यार्थी आहेत किंवा तरुण मंडळी आहेत, पण आता त्यांना जागृत करणं फार आवश्यक आहे. आपण तर आता आमची आधीची पिढी आहे, आता नवीन पिढीने जर ते जागृत झाले तर आपल्या प्रगतीला थांबवू शकत नाही. ते प्रयत्न भरपूर करतील, पण आता बघा साधन संपत्ती आपण सोशल एज्युकेशन मुवमेंट तर्फे पण घेतल्या, नंतर साधन संपत्ती पंचायत पण घेतली आम्ही आणि शिक्षण पंचायत मला वाटते औरंगाबादला पहिल्यांदा आम्ही घेतली. 10-12 लोक इथून गेलो होतो आणि त्याच्या शिक्षणाचा म्हणजे सखोल चर्चा झाली. त्याच्याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे. आता शिक्षणाविषयी पॅम्पलेटमध्ये बरंच काही सांगितलेलं आहे आणि आपल्याला सगळं माहिती आहे. प्रायव्हेटायझेशन होत आहे. आपण काय करतो, आता नवीन पद्धती येणार आहे. पूर्वी तर वेगळीच पद्धत होती. मुंबईमध्ये 11वी मॅट्रिक होती, विदर्भामध्ये 10वी, 10+2+3 आली. पण ही जी नवीन व्यवस्था आली ती विचारपूर्वक आलेली नाही. काहीतरी करायचं म्हणून दाखवायचं की आम्ही काहीतरी करत आहोत आणि 10+2+3 आली. त्याच्यात पहिल्यांदा 11वी शाळांना देण्यात आली, त्याच्यानंतर 12वी काही वर्ग शाळेत, काही वर्ग सिनियर कॉलेजमध्ये, आणि अशा रीतीने सगळा गोंधळ चालू आहे. आणि कॉलेजमध्ये देखील ज्यावेळेस ज्युनियर कॉलेजच्या परीक्षा असतात त्यावेळेस वर्ग बनतात. सिनियर कॉलेजच्या परीक्षा त्या म्हणजे शिक्षण कमी आणि
फक्त म्हणून आमचे एक प्राध्यापक म्हणायचे, टेक ऍडमिशन, अपिअर फॉर द एक्झाम अँड टेक डिग्री. कॉलेजमध्ये किंवा शाळेत, कॉलेजमध्ये तरी फार काही शिकवलं जात नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि आता तर नवीन एज्युकेशन सिस्टीम आहे, 5+3+3+4 म्हणजे 15, 10+2+3 म्हणजे 15 आणि हे 15. आता इथे इतका गोंधळ होणार आहे की काही शाळा, आता बघा शाळांमध्ये त्यांनी काय केलंय, 9वी 10वी 11वी 12वी ह्याला हायस्कूल म्हटलं. अमेरिकेत 9, 10, 11, 12 ह्या हायस्कूल म्हणतात. आता 9, 10, 11, 12 तुम्ही काय बिल्डिंग आहे का तुमच्याकडे सेपरेट? म्हणजे शाळा ज्या आहेत, काही 9वी 10वीची मुलं इथे जातील, काही तिथे जातील, म्हणजे सगळा गोंधळ करायचा. आणि हे त्यांना हे समजून उमजून करत आहेत ते. असं समजू नका की त्यांना कळत नाही. कस्तुरी रंजन वॉज, मला वाटते सायंटिस्ट होता, त्याच्या शाळेशी काय संबंध? शाळेचे प्राध्यापक घ्या, शिक्षण तज्ञ घ्या आणि एक चांगली व्यवस्था निर्माण करा, पण तसं केलेलं नाही. आणि म्हणून आता ह्या वर्षीपासून सिनियर कॉलेजमध्ये नवीन कोर्सेस सुरू होणार आहे. इंदोले सरांना माहिती. तर आता तिथे पण कसं आहे, 3 वर्षाची डिग्री आणि ज्याला MSc करायचं आहे त्याला परत एकदा. तसं म्हणजे थोडक्यात काय करायचं, गोंधळ करायचा आणि शिक्षण द्यायचं नाही. तर एनिवे, तर आपण आता याच्यावर उपाय काय आहे, उपायाबद्दल मी शेवटी बोलेन. आता शिक्षणाविषयी हे झालं. आता आपण बघूया, साधन संपत्ती पंचायत आम्ही घेतली होती. भारताची साधन संपत्ती किती आहे? आपण ज्यावेळेस साधन संपत्तीचा विचार करतो त्यावेळेस काय काय साधन आहे? हवा आहे. हवा तर फ्री आहे, सगळ्यांसाठी आहे. त्याच्यात ते प्रदूषण आहे. प्रदूषण कोण निर्माण करतं? गव्हर्नमेंट कॅन कंट्रोल. आता नद्या आहेत बघा, मिठी नदी, म्हणजे मिठी नदीच नाहीये, त्याच्यावर ते बुजवून टाकलंय सगळं. आणि नंतर तलाव, गावागावातले तलाव बहुतेक बुजवून टाकून तिथे इमारती झाल्या. मग पाण्याची समस्या तर राहणारच आहे ना, पाणी तर राहणारच आहे. पाण्याची समस्या सुटू शकते. आता नद्यावर, नदी उगम पावते हायर लेवलवर, नंतर सपाट भागात येते आणि समुद्राला मिळते. पाणी फुकट वाहत चाललाय. नियोजन का करत नाही तुम्ही? पाण्याचं जर नियोजन केलं, खोली जास्त केली आणि रुंद जास्त केली तर पाण्याचा साठा बिलकुल कमी पडणार नाही. आणि जितकं पाणी आहे, म्हणजे समुद्रात पाणी आहे ते तर आपण पिऊ शकत नाही, खारं पाणी आहे. फक्त 2.5 म्हणजे 3% वॉटर इज पोटेबल, म्हणजे पिण्यायोग्य पाणी जे आहे ते फक्त 3% आहे. मग त्या पाण्याचं जर नियोजन आपण केलं नाही तर आपल्याला पाणी मिळणार नाही काही वर्षात. अजूनही मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी 1 आठवड्यात पाणी येते, कधी सकाळी येते, कधी दुपारी. अमेरिकेसारख्या देशात 24 तास पाणी असते. त्यांनी नियोजन केलेलं आहे. तिथं जे आहे लोक कल्याणासाठी गव्हर्नमेंट आहे, आपल्याकडे स्वतःच्या कल्याणासाठी गव्हर्नमेंट आहे. एकदा तुम्ही निवडून दिलं की तुमची जबाबदारी संपली, तुम्हाला कोणी विचारत नाही. 5 वर्ष जितका काही पाहिजे. आता किती संपत्ती येते गव्हर्नमेंट कुठल्याही पार्टीत असू, मी पार्टीबद्दल बोलत नाही, गव्हर्नमेंट कुठल्याही पार्टीचा असू द्या. आता समजा जीएसटी माहिती आहे सगळ्यांना, वस्तू आणि सेवा कर. आपल्याला होते की जीएसटी आहे म्हणजे आम्ही कुठं, गरीबातला गरीब माणूस देखील कर देतो. आपल्याला वाटते कर कोण देतात? फक्त ज्यांचा इन्कम जास्त आहे त्यांना नाही. इन्कम टॅक्स फार कमी आहे. जीएसटी मुळे सगळ्यांकडून गव्हर्नमेंट पैसे उभारत आहे. तुम्ही आता हा माईक विकत घेतला, जीएसटी गव्हर्नमेंटला जाते, सेंट्रल आणि स्टेट. त्यामुळे गव्हर्नमेंटकडे जो पैसा येतो तो सगळा आपला पैसा आहे.
आणि आपला त्याच्यावर हक्क नाही, कारण आपण तेवढे जागृत नाही. आपण जर जागृत असलो तर त्या पैशावर कसं कंट्रोल आणायचं हे आपल्याला करता येईल. आता गव्हर्नमेंटमध्ये आम्हाला शिक्षणासाठी पैसा नाही. प्राध्यापक जे फुल क्वालिफाईड असतात त्यांना हार्डली 10,000 15,000 पगार देतात आणि काम दिवसभर करून घेतात. तर आमच्याकडे पैसा नाही. आताची बातमी आहे की मंत्रिमंडळ बदललं, नवीन मंत्री आला की त्याच्या घराची रंगरंगोटीला कोट्यावधी रुपये पैसे खर्च होतात. हे कसे काय करतात? पैसा आहे पण त्यांना लोक कल्याणासाठी करायचा नाही. आणि त्याच्यामुळे इंडिया कॅन नेव्हर बिकम ए डेव्हलप कंट्री. त्याने तसं करायचं हे आहे. बरंच RSS जे होते त्यांचं पुस्तक वाचा तुम्ही, काय कसं राज्य करायचं, त्याच्यात सगळं दिलेलं आहे. ते जाणून बुजून 90% लोकांना फक्त जिवंत राहण्यापुरतं देणार बस. म्हणजे तेवढं, म्हणजे तो आपला विकास. तुम्हाला खायचे वांदे झाले की तुम्ही इतर गोष्टी करू शकत नाही ना. आता आपण इथे बसून विचार करतो का? कारण बाबासाहेबांनी शिक्षणाचा मार्ग सांगितला आणि शिक्षण घेतल्यामुळे प्रगती झाली. प्रगती झाल्यामुळे आपण विचार करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. जिथं प्रश्न विचारत नाहीत तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. आणि शाळेमध्ये जर एखाद्या टीचरला किंवा प्राध्यापकांना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, त्याला समजा आलं नाही ते, तर तो म्हणतो हा मी तुला बघून घेईन. असा इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी, बाबासाहेब तेच म्हणतात, देर इज नो इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी. ऑनेस्टीच नाही आहे, इंटेलेक्च्युअल नाही, पैशात नाही, सगळा भ्रष्टाचार सगळीकडे. असा देश विश्वगुरु होणार नाही. इट इज नॉट. ऑलरेडी आपण गुलाम. आपल्यावर कर्ज किती आहे? भारतावर कर्ज असं आहे, याचा युरोचा रिपोर्ट आहे, 53% ऑफ इन्कम, म्हणजे भारताचं जे इन्कम आहे त्याच्या 53% इन्कम फक्त व्याज देण्यामध्ये जातं. आपण जे कर्ज घेतलंय वेगवेगळ्या देशाकडून, इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. फॉरेन इन्व्हेस्टमेंट काय अशीच येते का फुकट? इन्व्हेस्टमेंट आली तर ते कंडिशन घालतात, तुम्ही हे कर वाढवा, हे असं करा हे. आणि त्यामुळे आपल्याला हे एवढे काय झाले प्रश्न. आपण फक्त प्रश्नाचाच पाढा वाचून उपयोग नाही, त्याच्यावर उपाय शोधायला पाहिजे. आता 2 वर्षापूर्वी शेतकऱ्याचं आंदोलन झालं, सगळ्यांना माहिती आहे. 2 वर्षापूर्वी जवळजवळ 7-8 महिने चालले ते, आणि 700 शेतकरी मरण पावले पंजाबचे. मी पंजाबमध्ये गेलो होतो. पंजाबचे लोक खूप स्ट्रॉंग आहेत. आपण तेवढं आंदोलन उभं करू शकू का की 2 वर्ष दिल्लीला जाऊन बसायचं आणि गव्हर्नमेंट सगळी यंत्रणा वापरते, तिथे घाण आणून ठेवली, नंतर पाणी मिळू नये, पण ते सगळं त्यांनी उभं केलं, तेवढी यंत्रणा उभी केली आणि शेवटी गव्हर्नमेंटला ते 3 कायदे मागे घ्यावे लागले. पण गव्हर्नमेंट म्हणजे कसं आहे, आम्ही दिले म्हणतात पण ऍक्च्युअली काही दिलं नाही. त्याच्यामुळे आता दुसरं आंदोलन चालू आहे. आणि दुसरं आंदोलन येतं, त्यांनी ट्रॅक्टर येतात तिथे किडे सगळं बंद करून टाकलं. पण ते पंजाबी लोक फार म्हणजे काय होतं, फॉरेनचे अग्रेशन पंजाबमध्ये झाले आहेत ना. महाराष्ट्रात कुठं जास्त आले. शिवाजी महाराजांनी बरंच केलं, पण आपल्यावर असं डायरेक्ट अग्रेशन झालं नाही ना, की आपले घरदारे गेले, जाळले, असं काही झालं नाही. अर्थात इथल्या सामाजिक व्यवस्थेने ते केलं, तो नंतरचा भाग आहे. मग आता त्यांनी, म्हणून अमर्त्य सेननी म्हटलं होतं की पब्लिक ऍक्शन शुड बी देअर. कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर पब्लिक ऍक्शन,
पब्लिकने उठाव केला पाहिजे. मात्र पब्लिक उठाव करेल का? आपल्याला पब्लिककडे जावं लागेल. कशासाठी? आधी आपल्याला हे करावं लागेल ना. पब्लिकला जर आपण समजावून सांगितलं, त्यांना माहितीच नसतं ना. जे लोक गरीब आहेत त्यांना काही कल्पना नसते काय चाललेलं. त्यांचा फक्त प्रॉब्लेम असतो आजचं जेवण कसं मिळेल. तर पण तेच लोक आंदोलन करत आहेत. लक्षात घ्या, जे गरीब लोक आहेत झोपडपट्टी आहेत तिथेच तुम्हाला बुद्धविहार दिसतील, बाबासाहेबांचे दिसेल. तर आता 1965 ला दादासाहेब गायकवाडांनी भूमिहीनांचा सत्याग्रह केला होता. तो खूप त्यामुळे गव्हर्नमेंट घाबरलं. पण काय झालं, शेवटी वाटाघाटी झाल्या आणि काय थातूर मातूर हे झालं. पण भूमिहीनांना जमिनी मिळाले का? नाही. म्हणजे आपण आंदोलन जरी केलं तरी टेबलवर जे तुमचे डिस्कशन्स होतात तिथे जर आपण कमी पडलो, तुम्हाला डिस्कशनला बोलवतील, चहा पाणी बसतील, हे करतील आणि हे करा ते आणि संपवून टाकतील. तर ते आपल्याला करावं लागेल. आणि आता हे झालं, हे सगळे प्रश्न आहेत. आता आपल्याला काय करता येईल, व्हॉट वी शुड डू, हे फार महत्वाचं आहे ना. आपण फक्त हे शक्य नाही, आता काय सगळं शक्य आहे. आपण स्वतःच्या संस्था निर्माण केल्या पाहिजेत. बाबासाहेबांनी सगळ्या संस्था निर्माण केल्या, शैक्षणिक संस्था निर्माण केल्या, सामाजिक, राजकीय, सगळ्या. इव्हन त्यांनी स्टॉक एक्सचेंज ऍडवायझरी कंपनी काढली. स्टॉक एक्सचेंज ऍडवायझरी कंपनी काढली. माझा एक मित्र आहे, त्याने मला एकदा फोन केला, म्हणे मी प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे आणि आम्हाला तर काही पगार नाही, म्हणजे पेन्शन नाही. तर मी म्हणे स्टॉक मार्केटमध्ये शिकून घेतलं आणि मी बऱ्यापैकी पैसे कमवतो. आणि म्हणे जर आपण असे आयदर पार्टनरशिप फॉर और प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढू आणि तिथून खूप पैसा येईल, त्याच्यातला 50% or 60% मनी वी शुड गिव्ह टू सोसायटी. आता समजा तुमचा मुलगा आहे, त्याने म्हटलं की मला अमेरिकेला जायचं आहे, मला पैसे पाहिजे, तुम्ही नाही देऊ शकत. मी त्याच्यावर नंतर बोलणार आहे, हाऊ टू गो अब्रॉड. याच्यावर आम्ही शैक्षणिक ज्यावेळेस मार्गदर्शन शिबिर घेत होतो तिथे अभ्यास कसा करावा, त्याच्यानंतर परीक्षेत चांगले मार्क कसे मिळावे याच्याबद्दल सांगून 1 तास इंग्रजी प्रत्येकाला चांगली आली पाहिजे. हे आपण प्रत्येक मुलाबाळांना शिकवा. कारण इंग्रजी, बाबासाहेब फॉरेनला गेले, इंग्रजी शिकले, त्याच्यामुळं त्यांनी बरेचसे प्रश्न वर्ल्ड स्टेजला माहिती झाले. आणि इंग्रजी शिवाय पर्याय नाही. तुमची मराठी मीडियम असू द्या, मी पण मराठी मीडियमने शिकलो, पण इंग्रजी चांगली आली पाहिजे. मला पण BSc मध्ये चांगले मार्क्स होते, पण इंग्रजी बोलता येत नव्हतं. मग इथे मुंबईला आल्यावर, मुंबईला तर सगळं म्हणजे MSc मुलं म्हणजे सगळं इंग्रजीच बोलायचं. मग रोज तुम्ही इंग्रजीसाठी 4 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही एकतर इंग्रजी वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आता घरी तुम्ही, तुमच्या घरी टीव्ही आहे, टीव्ही बघता तुम्ही सगळे प्रोग्राम्स, पण इंग्रजी बातम्या बघता का? सगळ्यांनी बसून इंग्रजी बातम्या बघायच्या आणि त्या फक्त आपल्या इंडियाचे जे आहेत ना, NDTV वगैरे, CNN आणि BBC बघा. CNN हे अमेरिकेचा चॅनेल आहे, BBC हे ब्रिटनचं आहे. अर्धा तास तर तुम्ही वेळ देऊ शकता. अर्धा तास सगळ्यांनी जर ऐकलं म्हणजे इंग्रजी कानावरून जात नाही. नंतर तुम्ही वाचायला पाहिजे, न्यूजपेपर वाचन केलं आणि नंतर लिहिलं आणि नंतर बोलणं म्हणजे सगळ्यात शेवटी येतं. बोलायला फार इंग्रजी पाहिजे असं काही नाही, थोडं जरी असेल ना. इंग्रजी शब्द पुष्कळ माहिती आहे तुम्हाला,
ते बघ, मिस कॉल काय मराठी शब्द आहे का? कितीतरी शब्द माहिती आहे. अशिक्षित बाई असेल त्यांना पण 500,000 शब्द माहिती आहे. फक्त आता ते सेंटेन्स कसं करायचं एवढं करून हे करू शकतात. त्याच्यावर आम्ही 1 तास सेपरेट हे घेतो इंग्रजीचं. तर हे करायचं. आणि आता दुसरं म्हणजे आपल्या संस्था निर्माण झाल्या पाहिजे, आपल्या इंडस्ट्रीज पाहिजेत, आपले कॉलेजेस पाहिजे, आपल्या बँक्स पाहिजे. बँक जरी नाही काढता आली सुरुवातीला तुम्ही त्याला काय म्हणतात पतसंस्था काढा. पतसंस्था काढा आणि त्याचे बँक प्रायव्हेट बँक काढण्यासाठी 500 कोटी रुपये लागतात. तुम्हाला प्रायव्हेट बँक, तुम्ही जर बीजेपी मध्ये असाल तर ते 1000 कोटी देतील आणि बँक काढतील. आपण काही ते नाही आहे. तर तुम्ही तर तेवढा पैसा आपण उभारू शकतो. आपल्याकडे क्षमता आहे. फक्त आपल्याला आता त्या मार्गाने बाबासाहेबांकडे कुठे पैसा होता? बाबासाहेबांकडे पैसा नव्हता. ज्यावेळी कॉलेजेस काढले तर मला वाटते 12 लाख रुपये द्यायचे होते. 12 लाख रुपये नव्हते बाबासाहेबांकडे. जे काय मग बाबासाहेबांनी गोळा करून 12 लाख रुपयाचा चेक दिला आणि 2 बिल्डिंग द्यायला जातात, बुद्ध भवन आणि आनंद भवन. त्याच्यानंतर औरंगाबादची आणि म्हणजे शैक्षणिक संस्था आपण काढू शकतो. शैक्षणिक संस्था, इंडस्ट्री ह्या जर सगळ्या आपण काढल्या तर मग आपण कशाला गव्हर्नमेंट काही देणार नाही. त्यांची पॉलिसी आहे की या समाजाच्या लोकांची कुठलीही संस्था असेल तर ते 2-4 लाख रुपये द्यायचे, 5 लाख बस. महात्मा फुले नाही का आपला, आणि तर ते जास्त काही देत नाही. म्हणून आपण आता एक करायचं, स्वतः इथे तुम्ही लोक आहात. आपण म्हणतो की करप्शन होत आहे, हे तू चांगला आहेस ना, 5 लोक चांगले, 5 लोक एकत्र या आणि एक छोटस दुकान काढा. आता कुठल्याही ह्याच्यात जाऊन बघा तुम्ही, दुकानं सगळे मारवाड्यांचे असतात, आपल्या गुजराती लोकांचे असतात. आणि ते गुजराती लोक काय करतात, एक आला की दुसरं त्याच्या बाजूचं दुकान. आता आमच्या अंधेरीमध्ये सगळे गुजराती, किराणा म्हणून वेगळे ते सगळे गुजरातींचा. इथं पैसाने बसले आहेत. त्यांनी एक अनुभव सांगितला होता. ते पैसाने गेले, अंधेरी ईस्टला एक कंपनी आहे ज्वेल्स अँड ज्वेलरी. आता ज्वेल्स अँड ज्वेलरी मध्ये आपले कोणी लोक राहत असतात, ते सगळे मारवाडी लोक आहेत. हिरे मोती सोनं. तर ते गेले, त्यांनी फॉर्म भरला. आपल्या मराठी आहे का काय को करते बोल कोण आहे आपला, त्यांनी केला नाही, पण त्यांनी करायला पाहिजे होतं असं मला आता वाटतं. बघा मारवाडी लोक कसे आहेत. हिऱ्याचा व्यवहार हा बेल्जियम मध्ये कुठलं शहर आहे ते मी आठवलं सांगतो. दॅट इज द सेंटर ऑफ ऑल आहे. तो 500 मारवाडी कुटुंब पालनपूर शहर आहे बघा गुजरात मध्ये, तिथून 500 कुटुंब तिथे गेले. अँटवर्प नावाचं शहर आहे. अँटवर्प शहरात गेले आणि आता बिझनेसचा 30% त्यांच्या हातात आहे. कारण काय, त्यांच्या फॅमिलीज एकत्र आहेत. आपल्या किती फॅमिलीज एकत्र आहेत? 10 फॅमिलीज 20 फॅमिलीज आपण एकत्र येतो का? आणि एखादा इकॉनॉमिक कार्यक्रम राबवायला पाहिजे. फक्त सामाजिक कार्यक्रम राबवून उपयोग नाही. सामाजिक कार्यक्रमासाठी पैसा लागतो ना. तर असा उपक्रम आपण करायला पाहिजे. आता इथे बऱ्याच संघटना असतील, प्रत्येक जण कुठल्या तरी संघटनेत आहे. तर त्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक मीटिंग तुम्ही बोलवा. मग आपण बघू की कसं काय पुढे या संकटातून जायचं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम.